नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। जर तुम्ही टीईटी परीक्षा पास करणार आहात किंवा करायची आहे तुम्हाला, तर सर्वात प्रथम आपल्या ग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनची घंटा दाबा, लोकांना पण शेअर करा, कारण आपण जे काही माहिती देतो फक्त अपडेट साठीच आपलं चॅनल नाही। अपडेट आणि तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून काही गोष्टी शिकायला सुद्धा भेटणार आहे। त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करता एक सबस्क्राइबरचं बटन दाबायला तुम्हाला वेळ लागली नाही पाहिजे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंकगणित या विषयाचा अभ्यास कसा करावा, आयबीपीएस पॅटर्ननुसार कसा करावा आणि त्यासाठी वापरावयाची पुस्तकं कोणती आहेत, या सर्व घटकाचा किंवा या सर्व टॉपिकचा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, अंकगणित हा विषय कोणत्या कोणत्या घटकाला आहे बा, तर मित्रांनो जे विद्यार्थी डीएड केलेत बाबा, टीईटी परीक्षा पास करायचे कोणती, फर्स्ट पेपर। आता या फर्स्ट पेपरला सर्वांनाच ए टू झेड लोकांना 1 ते 5 पर्यंत तयारी करणाऱ्या ए टू झेड लोकांना अंकगणित हा विषय साधारणपणे 30 गुणांसाठी विचारला जातो। तुम्हाला फक्त इथं अंकगणितच विचारलं जात नाही, इथे तुम्हाला भूमिती सुद्धा विचारली जाते आणि काही प्रमाणात बुद्धिमापन सुद्धा विचारलं जातं। पण बऱ्याच लोकांच्या समस्या आहेत की सर याचं मटेरियल काय वापरणं गरजेचं आहे, कोणत्या घटकावर जास्त भर देणं गरजेचं आहे। आता सेकंड पेपर जर म्हटलं, सोशल सायन्सचे विद्यार्थी जर सोडले तर टीईटी सेकंड पेपरच्या बाबतीमध्ये मॅथ हा विषय साधारणपणे अंकगणित भूमिती हा घटक जर बघितला, अंकगणित आणि भूमिती हा घटक जर बघितला, याला सुद्धा 30 गुण देण्यात आलेले आहेत। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोन परीक्षा पास झालो म्हणजे आपलं भविष्य घडलं का नाही, त्याच्या पलीकडे एक जाऊन परीक्षा पास करायची। साधारणपणे त्याही परीक्षेचं नाव आहे टेट एक्झाम, TIT, शिक्षक अभियोग्यता चाचणी म्हणतात याला, टीचर एप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट म्हणतात याला। आणि मित्रांनो, या परीक्षेचा जर विचार केला तर या परीक्षेला गणित आणि बुद्धिमत्ता आणि भूमिती याला एकत्रित मार्क देण्यात आलेले आहेत 110। मित्रांनो, या विषयाकडे दुर्लक्ष करून चालेल का हो? तुम्ही डीएड करा, बीएड करा, काही करा, तुम्ही सोशल सायन्स मध्ये करा, मॅथ सायन्स मध्ये करा किंवा फर्स्ट पेपर देणारे असू द्या, कोणीही असू द्या, काही असू द्या, जुगाड करून टीईटी पास होणारे असू द्या, शेवटी कुठे अडकणारे, ओढत इथे अडकणारे, लक्षात घ्या। म्हणून मी आज सांगतोय टेट एक्झामचं तुमचं भवितव्य कशावर अवलंबून आहे, मॅथ आणि रिझनिंग वर अवलंबून आहे। मित्रांनो लक्षात घ्या, मॅथ आणि रिझनिंग या घटकावर अवलंबून आहे। तुमचं अगदीच वीक असेल, तुम्हाला या सर्व गोष्टी जमतच नसतील किंवा तुम्हाला हे करण्याचा कंटाळा येत असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, तुम्हाला सर्वात प्रथम पुस्तक वापरायची कोणती आणि मित्रांनो अभ्यास कसा करायचा आणि कोणते टॉपिक करायचे याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। जर तुम्हाला शक्यच नसेल बाबा, सांगतोय आता हे विषय झालेत, आपल्याकडे आहेत, सर्व गोष्टी आहेत, आता या विषयाचा अभ्यास करताना पुस्तकं कोणती वापरायची, तुम्हाला या टीईटी परीक्षेचा जर विचार केला, 8वी 9वी आणि 10वी अंकगणित आणि भूमितीचे पुस्तक वापरावे लागतील। त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला बुद्धिमापन एक थोड्या प्रमाणात विचारलं जातं, बैठक व्यवस्था सारखे, घड्याळीवरील प्रश्न जे मापनावर अवलंबून असतात, वजन मापेवरले भूमितीय प्रश्न, म्हणजे हे जे काही मापनावर अवलंबून असणारे घटक असतात ते टीईटी परीक्षेला विचारले जातात आणि प्रॉपर रिझनिंग तुम्हाला टेट एक्झामला आलेली असते। म्हणजे मित्रांनो, साधारणपणे हे 110 आणि 140 मार्क आपल्या करिअर मध्ये अंकगणित या विषयासाठी आहेत। मग तुम्हाला वापरताना 8वी 9वी 10वी बघा, 8वी 9वी 10वी या वर्गाचे टेक्स्ट बुक, त्यानंतर तुम्हाला 5वी जुनं 7वी, त्यानंतर 8वी, आताची 8वी, 5वी 8वीचं स्कॉलरशिप, हे स्कॉलरशिपचे खूप पेपर करायचे, काय करायचे, स्कॉलरशिपचे बुक रेफर करायचे। आणि मित्रांनो, त्या पलीकडे जाऊन आता परीक्षा पद्धती चेंज झालेली आहे, ऑनलाईन परीक्षा होणार आहे। ऑनलाईन परीक्षा कोण घेणार आहे, आयबीपीएस घेणार आहे, सर्वांनाच माहित आहे।
ऑनलाईन परीक्षा घेत असेल IBPS तर लेवल कशी असणार आहे हो, यांची बँकिंग असणार आहे, तुम्हाला पण माहित आहे. या बँकिंग लेवलचा सराव असणं गरजेचं आहे IBPS पॅटर्न नुसार. कोणतं पॅटर्न? IBPS पॅटर्न नुसार तुमचा सराव असणं गरजेचं आहे. मग हे झालं मित्रांनो मटेरियल कोणतं वापरावं. आता त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे मटेरियल आपण अवेलेबल करू. आपल्याकडे पैसे असल्यानंतर आपण पुस्तक घ्यायला काचकूच तर नक्कीच करणार नाही, पण ते मटेरियल वापरताना येतात त्या समस्या, त्याची नसलेली प्रॅक्टिस, त्याचे येत नसलेले बेसिक टू ऍडव्हान्स प्लस एक्झाम ओरिएंटेड, हे सर्व गोष्टी कुठे शिकायला भेटतील तर आपल्या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून. मित्रांनो ऑनलाईन क्लास तुम्ही जॉईन करा. 3 महिन्यामध्ये तुमचं अंकगणित, भूमिती आणि बुद्धिमत्ता TET एक्झामचा असू द्या किंवा टेट एक्झामचा असू द्या, एवढा कॉन्फिडन्स दुगना होईल. मी स्वतः शिकवतो, माझ्या अनेक व्हिडिओ बघा, तुम्हाला पटलं, शिकवलेलं समजलं तरच जॉईन करा. म्हणजे हे सर्व भाकड पसारा सर्व गोष्टी आहेत, त्याच्या एक प्रॉपर नोट्स बनवल्यात आपण, त्या नोट्सच्या माध्यमातून शिकवलं जाणार आहे. आणि पॅटर्न कोणता असणार आहे? IBPS असणार आहे. मित्रांनो सध्या बाजारात जर बघितलं तुम्ही, जसं कादंबऱ्या वाचताय तसे पुस्तकं निर्माण झालेले आहेत, बरोबर. मग त्या कादंबऱ्यासारखी वाचून करणारा विषय हा आहे का? अजिबात नाही. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या सर्व गोष्टी सरावातूनच मिळणार आहेत. आणि तुम्हाला साधारण टेट एक्झामला 6 महिने तरी लागतील तुम्हाला, बरोबर. 6 महिने 1 वर्ष सराव करावा लागेल. आणि टेटी एक्झामचं बघितलं 3 महिन्यामध्ये तुम्ही परफेक्ट होणार आहात. मित्रांनो लक्षात घ्या, ज्यांचं टार्गेट शिक्षक भरती आहे त्या विद्यार्थ्यांनी हा क्लास जॉईन करावा. मित्रांनो ज्यांचं टार्गेट मला भविष्यामध्ये काही करून शिक्षक व्हायचे, त्या विद्यार्थ्यांनी या क्लासच्या माध्यमातून मित्रांनो टेट एक्झामचं डोक्यात ठेवून सोशल सायन्स असू द्या, फर्स्ट पेपर असू द्या, मॅथ सायन्स असू द्या, टीईटी ही पात्रता परीक्षा आहे. टीईटीचा तुम्ही तात्पुरता विचार करताय, टीईटी पास झालं की माझी नोकरी फिक्स झाली का? नाहीये. टेट एक्झाम मध्ये येणाऱ्या आगामी काळामध्ये ज्या काही जागा येणार आहेत ती मेरिट बेस्ड परीक्षा आहे. आणि त्याला मेरिट मध्ये बसताना मित्रांनो या 110चा काय करावं लागणार आहे? आपल्याला आधार घ्यावाच लागणार आहे. 80% बुद्धिमत्ता म्हणजे साधारण 80 मार्क बुद्धिमत्ता या घटकाला, म्हणजे 40% 200 मार्काचे असते टेट एक्झाम, त्यातले 80 मार्काचं बुद्धिमत्ता प्लस 30 मार्काचं काय असतो? गणित असतं. म्हणजे 110 मार्क. 90 मार्काला मराठी असतं, इंग्रजी असतं आणि कल, आवड, समायोजन, GS GK हे 12 भानगडी असतात मित्रांनो, 90 मार्काची दुसरी. तर ह्या गोष्टी करताना तुम्हाला सर्वात अडसर कुठला ठरणार आहे तर अंकगणित, भूमिती या विषयाचा ठरणार आहे. त्याचा सराव तुम्हाला आधीपासूनच असणं गरजेचं आहे. 2022 मध्ये ज्या लोकांचं हे अंकगणित बुद्धिमत्ता चांगलं आहे ते हायेस्ट स्कोअरला आहेत मित्रांनो, 140, 150, 182 पर्यंत पोहोचलेत. आणि जे लोक या विषयामध्ये कच्चे आहेत ते डायरेक्ट 100च्या मध्ये 70 आहेत, कुणाला 80 आहेत, कुणाला 100 आहेत. म्हणजे त्यांनी टीईटी पास करून सुद्धा उपयोग झालेला नाही. म्हणजे या गोष्टी कशावर अवलंबून आहेत? अंकगणित, भूमिती या घटकावर अवलंबून आहेत. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपले ऑनलाईन क्लास चालू झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून क्लासची डिटेल मागवायचे. मित्रांनो ऑफर मध्ये ऍडमिशन चालू आहे आणि अंकगणित विषयासाठी तुम्हाला हे पुस्तक रेफर करा, नक्कीच त्याच्यातून फायदा होणार आहे. आणि पॅटर्न डोक्यात ठेवताना IBPS ठेवा. आणि सर्वात महत्वाचं, बाजारात गेल्यानंतर वेड्यासारखं एखादं पुस्तक घ्यायचं आणि त्याच्यातून नुसतं तेच पुस्तक वाचत राहायचं, त्याच्यानी परीक्षा पास होता येत नाहीये. कारण एका पुस्तकावर परीक्षा पास होत असती तर मागच्या टीईटी मध्ये 3.5% रिझल्ट लागला नसता. या गोष्टीवर विचार करा आणि अभ्यास नियोजन करा. काही अडचण असेल तर या व्हॉट्सअप क्रमांकावर सांगा. आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.